आताची आणखी एक मोठी बातमी। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। तर कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, निखिल, आपण पाहतोय की कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे याला कोर्टामध्ये हजर करण्यात आला आणि पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती सुद्धा दिली आणि 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। यामध्ये पोलिसांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की आरोपी मद्यपान आरोपीने केलेलं होतं का याचा तपास करायचा आहे। शिवाय आरोपीनं हा एक कट होता का, या गटामागे नेमकं कोण होतं किंवा आरोपीनं बसची हत्यार म्हणून बसचा वापर केलेला आहे का याचाही तपास करायचा आहे, असा एक महत्त्वाचा युक्तिवाद केलेला होता। मात्र आरोपीच्या वकिलांनी बस ही ताब्यात घेण्यात आलेली होती, आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि घटनास्थळावर आरोपीला अटक केल्यानंतर त्याचं मेडिकल सुद्धा करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये तो कुठल्याही मद्यपान किंवा त्यानं कुठल्याही प्रकारची नशा केली नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाले आणि कोर्टानं आरोपी संजय मोरे याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। या दरम्यान सगळा महत्त्वाचा तपास होईल आणि पुन्हा एकदा 21 तारखेला आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मात्र पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, मात्र कोर्टाने 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। त्यामुळे या 21 तारखेपर्यंतच्या तपासामध्ये नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांनी जे काही मुद्दे कोर्टामध्ये ठेवले त्यानुसार आरोपीने बसचा हत्यार म्हणून वापर केलेला होता का, त्या कटामागे नेमकं कोण होतं, हा एक कट होता का आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी होतं हे आम्हाला तपास करायचा आहे, असा एक महत्त्वाचा युक्तिवाद पोलिसांनी केलेला होता। त्यानंतर कोर्टाने हे जजमेंट दिलेलं आहे आणि आरोपी संजय मोरेला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आता कुर्ला कोर्टानं सुनावलेली आहे। त्यामुळे येत्या काळात या सगळ्या प्रकरणाचा तपास कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 50हून अधिक लोक जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र कोर्टानं 21 तारखेपर्यंत आरोपीला पोलीस धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।